महाराष्ट्रातील वडार समाज शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक घटकापासून वंचित असल्याने शासनाने समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले। भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला, परंतु वडार समाज शासनाच्या मूलभूत धोरणांपासून वंचित राहिलाय। वडार समाज हा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक घटकांमध्ये आजपर्यंत वंचित राहिल्यामुळे समाजाचा आजपर्यंत एकही आमदार किंवा खासदार झाला नाही। वडार समाजाला शिक्षणात जे आरक्षण दिलंय ते फक्त नावापुरते मर्यादित आहे, त्याचा काही उपयोग होत नाही। तसेच शासनाच्या योजना आहेत त्यांना बजेट दिले जात नाही। अशा अनेक मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, त्यावर कोणतेही सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही। वडार समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लातूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजातील ॲडव्होकेट तुकाराम माने यांनी दिनांक 14 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले। नमस्कार, मी ॲडव्होकेट तुकाराम माने। या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातील माझा वडार समाज सगळ्या क्षेत्रापासून किती वंचित आहे हे कुठल्याच राजकारण्यापासून लपून नाही आहे। तर ते शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक मी विविध 10 मागण्या घेऊन या ठिकाणी आमरण उपोषणास बसलो आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने आहेत की मागच्या वर्षी जे महाराष्ट्र शासनानं कैलासवासी पैलवान मारुती चव्हाण यांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं, त्याला बजेट दिलं नाही आणि त्याच्यामध्ये समितीही नाही आहे, त्याला ऑफिसही नाही आहे, ते त्यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी। त्यानंतर न्यायाधीश रोहिणी आणि इदाते यांच्या दोन आयोगांच्या ज्या अहवाल आहेत त्या तात्काळ लागू करण्यात याव्या। त्याच्यानंतर माझ्या समाजातील वडार समाजाच्या सुशिक्षित तरुणांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 100 विद्यार्थ्यांचा वसतिगृह त्यांनी सुरू करावं। त्याच्यानंतर मजूर सोसायट्यांना प्राधान्यानं काम देण्यात यावं वडार समाजाच्या। या अशा काही ह्या प्रमुख मागण्या आहेत। या मागण्यांच्या मान्य करून घेण्यासाठी मी या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेलो आहे। आपण तीन दिवस झाले ना? हो, हा माझा 3रा दिवस आहे। कोणी शासकीय कर्मचारी आला अजून तर कोणी आलेलं नाही आहे। काही भेटी वगैरे काही विषयामध्ये काही चर्चा वगैरे काही झाली? अजून कोणाशीच नाही आहे, कोणी आलेलंच नाही, त्यामुळे चर्चा झालेलंच नाही। प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।